राज्यात सध्या अशोक खरात या भोंदू बाबाची प्रचंड चर्चा आहे. या बाबाचे विकृत कारनामे समोर येत आहेत. त्याचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो खतरनाक स्पीडने व्हायरल होत आहेत. हे सगळं सुरू असतानाच बुधवारी रात्री उशिरा एक बातमी आली. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल. खरातच्या प्रकरणात वेगवेगळे व्हिडिओ पुढे येत असताना झिरवाळ यांच्याबाबत अशी बातमी आल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण जेव्हा हा व्हिडिओ माध्यमांमध्ये आला तेव्हा जास्त मोठा धक्का बसला. कारण झिरवाळांचा हा व्हिडिओ एका तृतीयपंथी सोबत आहे. त्यातही हा व्हिडिओ शासकीय निवासस्थानातला असल्याचं सांगण्यात येतंय. ज्यात आक्षेपार्ह स्थितीत झिरवाळ दिसत आहेतच, पण सोबतच मद्यपान सुरू असल्याचंही दिसतंय. त्यात हा व्हिडिओ ज्या तृतीयपंथी सोबतचा आहे त्याच्या भावानंच हा व्हिडिओ माध्यमांना दिल्याचं सांगण्यात येतंय. हा सगळा प्रकार पुढे आल्यानंतर झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा केली जातीये. व्हायरल व्हिडिओचं सगळं प्रकरण समजून घेऊयात. या व्हिडिओमधून आता सगळ्यांना पडलेला पहिला प्रश्न म्हणजे व्हिडिओत आहे काय? तर माध्यमांमध्ये आलेल्या या व्हिडिओत शासकीय निवासस्थानामध्ये तृतीयपंथी व्यक्ती मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत गादीवर आहे. शेजारी चिकनचं ताट आणि दारू आहे. या व्हिडिओत झिरवाळ रूममध्ये येताना दिसतात. त्यानंतर हा तृतीयपंथीय व्यक्ती कपडे बदलताना दिसतो. झिरवाळांच्या गादीवर झोपताना दिसतो. काही वेळा कॅमेरा हा झिरवाळांच्या दिशेनं जाताना दिसतो, तर काही वेळा सोफ्याच्या आडून व्हिडिओ शूट होत असल्याचं दिसतं. आता सगळ्यांना पडलेला दुसरा प्रश्न म्हणजे व्हिडिओ बाहेर कसा आला? तर लोकशाही मराठी या चॅनलने केलेल्या दाव्यानुसार हा व्हिडिओ रवी यादव या व्यक्तीनं समोर आणला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत जो तृतीयपंथी व्यक्ती दिसतो तो पवन यादव असून आपण पवनचे बंधू असल्याचं रवी यादवनं माध्यमांशी बोलताना सांगितलं. रवी यादवनं आणखी काही धक्कादायक दावेसुद्धा केले. त्यानुसार पवन यादवनं हा व्हिडिओ मुद्दामून काढायला लावला. पवन मंत्री नेते यांच्याशी ओळख झाल्यानंतर जवळीक वाढवायचा. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी, त्यांच्याकडून आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी असे व्हिडिओज काढायचा आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. पवनची महाराष्ट्रातले अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांसोबत ओळख होती. त्यांच्यासोबत त्याचे व्हिडिओसुद्धा आहेत. त्याच्या मोबाईलमध्ये याबद्दल स्क्रीनशॉट आहेत. पवन यादवनं माझ्यावरती खोट्या केसेस दाखल केल्या होत्या. 25 लाख रुपयांची मागणी केली होती, असा दावा रवी यादव यांनी केला. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार पवन यादव गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून पवनवर कुरार पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मागणं, ब्लॅकमेल करणं असे गुन्हे दाखल आहेत. पवन यादवचे नरहरी झिरवाळ यांच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी सुद्धा फोटो आहेत. एका फोटोत झिरवाळ पवन यादवला पुष्पगुच्छ देताना दिसतायत, तर एका फोटोत सत्कार करताना दिसतायत. आजूबाजूला माणसंही असल्याचं दिसतंय. सोबतच बातम्यांमधून असेही सांगण्यात येतं आहे, आपला असा व्हिडिओ व्हायरल होण्याची कुणकुण नरहरी झिरवाळ यांना लागली होती. बुधवारी रात्री हा व्हिडिओ समोर आला असला तरी बुधवारी दुपारीच झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी झिरवाळ यांनी या व्हिडिओबद्दलच फडणवीसांची चर्चा केल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्यानं देण्यात येत आहेत. पण राज्याच्या मंत्र्यांचा शासकीय निवासस्थानामधला असा व्हिडिओ समोर आल्यानं नैतिकतेचा प्रश्न उभा राहिलाच, पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला झिरवाळ यांनी शासकीय निवासस्थानी, तेही बेडरूममध्ये प्रवेश कसा दिला? नेमके काय संबंध होते असा प्रश्नही विचारला जातोय. हा व्हिडिओ समोर आणणाऱ्या रवी यादव यांनी पवन यादवबद्दल आणखी काही धक्कादायक दावे केले आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पवननं मला खोटी केस दाखल करण्याची धमकी दिली आणि झिरवाळ यांचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लावला. त्यावेळी आपण रूममध्ये झोपलो होतो. आपण याबद्दल झिरवाळ यांना सतर्क केलं होतं. तुम्ही पवनसोबत रिलेशन ठेवू नका, तो तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असं मी त्यांना म्हणालो. तेव्हा त्यांनी मी बघतो असं उत्तर दिलं. पवन यादव 10 दिवसांपूर्वी झिरवाळ यांच्याकडे गेला होता. तेव्हा त्यानं लग्न करा, मंगळसूत्र द्या अशी मागणी केली होती. त्याला ट्रान्सजेंडर समितीवर पद हवं होतं. त्यासाठी सुद्धा ब्लॅकमेल करत होता. त्यामुळे हा सगळा प्रकार नेमका कशासाठी सुरू होता असा प्रश्न आता पुढे येतोय. त्यात सध्या राज्यात अशोक खरात प्रकरण गाजतंय. नेत्यांवर आरोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्यांची अडचण होतीये आणि त्याचवेळी हा व्हिडिओ का बाहेर आला अशी शंका घेतली जातीये. त्यात झिरवाळ यांचा हा व्हिडिओ 6 ते 7 महिने जुना असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे व्हिडिओ बाहेर येण्याचं टायमिंग हा कळीचा मुद्दा ठरलाय. त्यावर रवी यादवनं माध्यमांशी बोलताना सांगितलं की हे व्हिडिओ माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड झाल्यानं माझ्याकडे होते, पण यात मंत्री आणि मोठी लोकं असल्यानं मी घाबरत होतो की हा व्हिडिओ बाहेर आला तर माझ्या जीवाला धोका निर्माण होईल. त्यामुळे मी हा व्हिडिओ माझ्याकडे आल्यावर लगेचच CP साहेबांना एक पत्र पाठवलं होतं, पण त्यावर काहीच कारवाई झाली नाही. आता मी व्हिडिओ समोर आणल्यानंतर मला धमकावण्यात येत आहे. पवन यादवसह मंत्री आणि आमदारांच्या ऑफिसमधून सुद्धा मला धमक्या येत आहेत. पवन यादव तृतीयपंथी असल्याचा फायदा घेतो, आपले राजकीय कनेक्शन्स वापरतो, मंत्रालयाचा आयकार्ड दाखवतो, मंत्री, बिझनेसमॅन यांचे आक्षेपार्ह अवस्थेमधले फोटो काढतो आणि त्यांना ब्लॅकमेल करतो, त्यांच्याकडून फेवर्स घेतो. त्यामुळे मी इतर आमदार आणि मंत्र्यांना सुद्धा सतर्क राहण्याची विनंती करतो. पण अर्थातच नरहरी झिरवाळ यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होऊ लागली. त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी होऊ लागली.
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर पोस्ट करत एक जबाबदार लोकप्रतिनिधी ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे त्याच्याकडून अशा प्रकारचं अश्लील आणि अनैतिक वर्तन होणं अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तिगत मर्यादांचा भंग नाही तर सार्वजनिक जीवनातली नैतिकतेलाच काळीमा फासणारा आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी ही साधी अपेक्षा असते. मात्र हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचं स्पष्ट होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कोणताही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी माझं डोकं फिरलंय, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का असं म्हणत या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भोंदू बाबांबरोबर काही लोकांचं जे धार्मिक कनेक्शन उघड होत आहे ते समोर येत आहे असं लक्षात येताच 6-7 महिन्यांपूर्वी काढून ठेवलेला झिरवाळ साहेबांचा व्हिडिओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला. त्यांच्या ऑफिसमध्ये एसीबीचा ट्रॅप लावणे व नंतर आता हा 7 महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ काढून मीडियाला सोपवणे, एका सरळ माणसाला बदनाम करायचं, नंतर मीडिया ट्रायल, हे जहरीतील शुक्राचार्य कोण? अशोक खरात प्रकरण अंगळत येतंय म्हणून स्वतःवरच लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार व हे वंगाळ राजकारण लक्षात येत आहे असं म्हणत एका प्रकारे झिरवाळ यांचीच बाजू घेतली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी नरहरी झिरवाळ यांनी या प्रकरणावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार त्यांचे दोन्ही मोबाईल फोन स्विच ऑफ येत आहेत. त्यांच्या कार्यालयानं मात्र अशा कोणत्याही व्हिडिओची कल्पना नसल्याचं आणि झिरवाळ आत्ता कोणाशीही बोलणार नसल्याची माहिती दिल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येतंय. पण आधी मंत्रालयातलं लाचखोरीचं प्रकरण आणि आता हा व्हिडिओ यामुळे नरहरी झिरवाळांची पुरती अडचण झाली आहे हे नक्की. शासकीय निवासस्थानात झालेली पार्टी, झिरवाळ यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि हा व्हिडिओ बाहेर येण्याचं टायमिंग, या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब